राज्य सरकारनं 1600 कोटींना विकत घेतलेली एअर इंडियाची बिल्डिंग आता पूर्णपणे खाली झालेली आहे। कारण एअर इंडियाचं शेवटचं जे काही कार्यालयीन कामकाज होतं ते सुद्धा आता CR2 मॉलमध्ये नरिमन पॉइंटच्या हलवण्यात आलेलं आहे। गेल्या वर्षी म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा कॅबिनेटमध्ये ही मंजुरी मिळालेली होती आणि एअर इंडिया ही बिल्डिंग 1600 कोटीला राज्य सरकारने विकत घेण्याचं ठरवलेलं होतं। त्यानुसार हा सगळा व्यवहार झालेला होता आणि आता आपण पाहतोय की एअर इंडियाची ही बिल्डिंग पूर्णपणे खाली झाल्यानंतर राज्य सरकार लवकरात लवकर या इमारतीचा ताबा घेऊन आपलं बरंचसं कामकाज जे आहे किंवा शासकीय कार्यालय जे आहे ती या इमारतीमध्ये शिफ्ट करण्याची शक्यता आहे। मागच्या वेळेला चर्चा अशी होती की मंत्रालयातलं कामकाज सुद्धा याच इमारतीमध्ये शिफ्ट केलं जावं, तशा चर्चा होत्या। मात्र सरकार या इमारतीमध्ये कोणकोणती कार्यालय ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण आता आपण पाहतोय की जवळपास 23 मजल्यांची ही इमारत आहे आणि एअर इंडियाचं जे शेवटचं बुकिंग ऑफिस होतं ते सुद्धा आता CR2 मॉलमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे। राज्य सरकार लवकरात लवकर या इमारतीचा ताबा घेणार असं देखील बोललं जात आहे आणि 1600 कोटी रुपये खर्च करून राज्य सरकारनं ही इमारत जी आहे ती आता खरेदी केलेली आहे। 1974 पासून ही इमारत उभी आहे आणि 23 मजल्यांची ही इमारत जी आहे त्या इमारतीमध्ये इन्कम टॅक्सचे ऑफिसेस असतील किंवा GSTचे ऑफिसेस असतील आणि सरकारची वेगवेगळ्या यंत्रणांचे ऑफिसेस सुद्धा भाडे तत्वावरती चालत होते आणि या सगळ्यावरती जवळपास 200 कोटी रुपये सरकारचे खर्च होत होते। मात्र त्यानंतर जो काही लिलाव झाला ते लिलाव प्रक्रियेमध्ये राज्य सरकारनं सहभाग नोंदवला आणि त्यानंतर 1600 कोटी खर्च करून ही इमारत जी आहे ती राज्य सरकारनं गेल्या वर्षी विकत घेतली। त्यानुसार सगळे व्यवहार जे आहेत ते आता पूर्ण झालेले आहेत आणि एअर इंडियाचं जे शेवटचं कामकाज करण्याचं जे ऑफिस होतं म्हणजे बुकिंग ऑफिस होतं ते सुद्धा आता CR2 मॉलमध्ये नरिमन पॉइंटच्या शिफ्ट झालेलं आहे। त्यामुळे आता पूर्णतः रिकामी झालेली इमारत राज्य सरकार लवकरात लवकर ताब्यात घेऊन या इमारतीमध्ये कोणकोणती कामं चालतात आणि कुठली कुठली कार्यालय शिफ्ट होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र राज्य सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या इमारतीच्या खरेदीकडे पाहिलं जात होतं। त्यानुसार 1600 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र सरकारनं एअर इंडियाची ही ऐतिहासिक इमारत जी आहे ती आता स्वतःच्या ताब्यात घेतलेली आहे। त्यामुळे या इमारतीमधून राज्य सरकार कोणकोणती कामं चालवणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन कमलेश सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।